गटारी नाही. गटारी अमावस्या मुळीच नाही. 24 जुलैला आषाढी अमावस्या आहे, ज्याला आपण दीप अमावस्या असंही म्हणतो. कृपया करून त्याला गटारी किंवा गटारी अमावस्या नका म्हणू. दीप अमावस्या का साजरी केली जाते? तर याच्या मागचं एक शास्त्रीय कारण आहे, एक लॉजिकल गोष्ट आहे आणि 2 कथा सुद्धा आहेत, ज्या त्या दिवशी दिव्यांची पूजा करताना किंवा झाल्यानंतर दिव्यांच्या समोर बसून वाचल्या जातात. सुरुवात करूया, दीप अमावस्या का साजरी केली जाते? आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पंचतत्वांची पूजा करत असतो. त्या 5 तत्वांपैकी एक महत्त्वाचं तत्व आहे अग्नितत्व. ह्या तत्वाचे 3 स्वरूप आहेत. पहिलं स्वरूप म्हणजे सूर्यदेव. सूर्यदेव साक्षात अग्नीचं स्वरूप आहे. आज जर सूर्याची ऊब नाही मिळाली, प्रकाश नाही मिळाला, किरणं नाही मिळाली तर आपलं अस्तित्व संपलं. दुसरं म्हणजे अग्नी, जी आपण पूजा करायला दिवा लावतो किंवा अंधार दूर करायला लाईट लावतो किंवा स्वयंपाक करायला जी अग्नी प्रज्वलित करतो ते तत्व. आणि तिसरं महत्त्वाचं तत्व जे आपल्या शरीरात अग्नितत्व आहे ते. त्या तत्वामुळे आपलं अन्न पचन होतं आणि आपल्या शरीरातला जो बॅलन्स असतो तो मेंटेन राहतो. तर हे 3 अग्नितत्व आपल्याकरता खूप महत्त्वाचे असतात. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या. त्याच्यानंतर सुरू होतो तो श्रावण. आषाढी अमावस्येला अंधार असतो आणि सगळीकडे लख्ख उजेड पडावा म्हणून हे दिवे लावायची एक प्रथा. ह्याच्या मागच्या 2 गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हा कुठेही संदर्भ नाही, कोणत्याही पुस्तकात दिलेला नाहीये. पहिली गोष्ट की आपण काय करतो दीप अमावस्येला? तर आपण घरातले सगळे दिवे एकत्रित करतो, त्यांना स्वच्छ धुतो आणि लख्ख करतो. आता येणाऱ्या श्रावण महिन्यात आपण खूप सण साजरे करतो. म्हणजे श्रावण सोमवार आहे, मंगळागौर आहे, नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे. या सगळ्या सणांना साजरं करायला आपल्याला काय लागतं? दिवा. दिव्याशिवाय कोणताच सण साजरा होऊ शकत नाही. आणि ह्या सणांची पूर्वतयारी म्हणून कदाचित दीप अमावस्या साजरी केली जात असावी. हा एक छोटासा माझा विचार आहे.